पुढच्या बातमीकडे वळूया तर संतोष देशमुखांना मारहाण करताना चित्रीकरण केलेला मोबाईल अहवाल समोर येईल। आता आलेला आहे। हत्या प्रकरणातील आरोपींच्या मोबाईल तपासणीचा TV9च्या हाती लागलेला आहे। पोलीस उपाधीक्षक अनिल गुजरांनी आरोपींच्या मोबाईलची तपासणी केली होती। 2 ओप्पो तर एका सॅमसंग कंपनीच्या मोबाईलचा तपासणी अहवाल आहे। याच मोबाईलमधून फोटो ऑडिओ कॉल हे जप्त करण्यात आलेले होते। दरम्यान संतोष देशमुखांच्या चपलेचाही पत्नी अश्विनी देशमुखांसमोर पंचनामा करण्यात आला। दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। दत्ता, नक्कीच वृषाली, संतोष देशमुख हत्या प्रकरणातले 2 महत्त्वाचे डॉक्युमेंट्स जे आहेत ते TV9 मराठीच्या हाती लागलेले आहेत। त्यातला पहिला डॉक्युमेंट्स म्हणजे संतोष देशमुख यांची हत्या करतानाच्या वेळी जे मोबाईल वापरण्यात आले होते, ज्या मोबाईलमध्ये ऑडिओ रेकॉर्ड्स करण्यात आले होते, व्हिडिओ रेकॉर्ड्स करण्यात आले होते, फोटो काढण्यात आले होते, हे सगळे जे मोबाईल आहेत ते आरोपीकडून जप्त करण्यात आले होते। जप्त केल्यानंतर तातडीने या मोबाईलची तपासणी करणं गरजेचं असतं। त्यानुसार उपाधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांनी या दोन्ही मोबाईलची 3ही मोबाईलची तपासणी केली होती, ज्यामध्ये ओप्पो कंपनीचे 2 मोबाईल होते तर सॅमसंग कंपनीचा एक मोबाईल होता। या 3ही मोबाईलची तपासणी करण्यात आली आणि तपासणी केल्यानंतर त्यामध्ये जे काही व्हिडिओ फुटेज आढळला आहे, ऑडिओ रेकॉर्ड्स आढळले आणि फोटो आढळले आहेत, त्याचा तपासणी अहवाल जो आहे तो उपाधीक्षकांनी CIDच्या पथकाकडे सादर केला होता। त्याचा तपासणी अहवाल हा समोर आलेला आहे। याच मोबाईलमधून संतोष देशमुख यांना मारहाण करताना व्हिडिओ बनवण्यात आले होते, फोटो सुद्धा काढण्यात आले होते आणि क्रूर पद्धतीने जी हत्या करण्यात आली होती त्याचे पूर्ण पुरावे याच मोबाईलमधून सापडले होते। तो अहवाल जो आहे तो समोर आलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला संतोष देशमुख यांना ज्या ठिकाणी मारहाण करण्यात आलं होतं त्या ठिकाणावरून CIDच्या पथकाने काही साहित्य जमा केलं होतं। त्यामध्ये संतोष देशमुख यांच्या चपलेचा सुद्धा समावेश होता। तो सुद्धा चपलेचा पंचनामा जो आहे तो संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांच्या समोरच करण्यात आला होता आणि जेव्हा तो चप्पल उघडण्यात आला त्यावेळेला तो चप्पल जो आहे तो संतोष देशमुख यांचाच असल्याचा सुद्धा ओळख जी आहे ती संतोष देशमुख यांच्या पत्नीने पटवली होती। त्याचा सुद्धा पंचनामा जो आहे तो करण्यात आला होता। तो सुद्धा पंचनामा समोर आलेला आहे। त्यामुळे आरोपींनी किती निर्घुण पद्धतीने संतोष देशमुखांचा खून केला होता आणि त्याचे सगळे साक्ष आणि पुरावे जे आहेत ते समोर येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। नक्कीच धन्यवाद दत्ता दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।